मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 16 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा रंजक एपिसोड ठरणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आता ऋषी आणि कमळी त्यांचं काम करत असतात. कमळीला कुठे ऋषीची थोडीशी दयामाया यायला लागते की ऋषी माझ्यासाठी एवढं करतोय, त्याचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, मग मी त्याच्यासाठी काही करायला नको का. कमळी एक झाड लावत असते. आता ऋषी आणि कमळी दोघं मिळून ते झाड मातीमध्ये लावण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्या वेळात ऋषी म्हणू लागतो, कमळी मला एक गोष्ट सांग बरं, तू आता तुला हे झाड मातीमध्ये लावायचं आहे, पण याची फळं तुला कधी भेटणार ग. कमळीला थोडंसं वेगळं वाटतं. कमळी म्हणू लागते, अहो ऋषी सर असं का बोलताय, याची फळं मला नाही भेटली तरी चालेल, पण दुसरं कुणाला तरी नक्की भेटेल ना. ऋषी म्हणू लागतो, मग तुझं काय. कमळी त्यावेळी शांत बसते. दुसरीकडे ऋषी म्हणू लागतो, कमळी काय तू मला म्हणते ना, आता शेतातली कामं संपल्यावर मी काय करणार गावामध्ये, तुला काय वाटतं. मी काय शांत बसणारा मुलगा नाही, पण मी तर काय मुंबईला एकटा जाणारच नाही. मी मुंबईला जाईल तर तुला घेऊनच जाईन, नाहीतर मी पण तुझ्यासारखं गावाकडेच राहील. गेलं माझं शिक्षण आणि गेलं माझं मी काय त्या कॉलेजमध्ये काम करत होतो ते पण गेलं उडत. त्यानंतर आता ऋषी म्हणू लागतो, तुला वाटतंय ना शेतातली कामं संपल्यावर मी काय करू शकतो. ऋषी कमळीला तिकडे घेऊन जातो. आता आबा जी शाळा गावामध्ये घेत होते ना, तीच आबाचा वारसा म्हणजे शाळा ऋषी आता पुढे कंटिन्यू करणार असतो. सगळ्या मुलांना शिकवण्यासाठी बसलेला असतो. ऋषी मात्र तिथे कमळीला घेऊन येतो. ऋषी म्हणू लागतो, हे बघ तुला वाटतंय ना शेतातली कामं संपल्यावर मी काय करेन, माझ्याकडे काम नाही राहणार, मग मला मुंबईला जावं लागेल. नाही, मी हे सगळं करणार आहे. बघ मी माझी शाळा चालू करणार, मुलांना शिकवणार, मुलांना मोठं करणार. ते मुलं मोठी होतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील, स्वतःचा खर्च उचलतील, आईवडिलांचं देखील स्वप्न पूर्ण करतील. आता इथे शिकतील, नंतर मात्र मुंबईला पुण्याला जाऊन त्यांचं शिक्षण ते पूर्ण करतील. मला फक्त त्यांच्यासाठी छोटीशी मदत म्हणून मला ही शाळा चालू करायची. कमळीला फार छान वाटत असतं. माझं स्वप्न होतं की गावाकडे एखादी शाळा कॉलेज असावं, म्हणजे इकडच्या विद्यार्थ्यांना तिकडे जायचं काम पडू नये, त्यांना फ्रीमध्ये गावातच मोफत शिक्षण भेटावं. ऋषी सरांनी हे पण माझं स्वप्न पूर्ण केले, कमळीला असं वाटत असतं. आता ऋषीने छोटा का होईना पण पाऊल छानपैकी टाकलेला असतो. चक्क म्हणजे त्या शाळाला आबांचंच नाव दिलेलं असतं. कमळीला खूप मन भरून येत असतं. कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं. आता दुसरीकडे त्या कामिनीची काही ना काहीतरी खोडी चालूच असते. ती कामिनी नयनताराकडे जात असते. नयनताराला म्हणू लागते, काय मग काय चालू आहे. दोघीजणी एकमेकींशी बोलत बसत असतात. आता कामिनी म्हणू लागते, राज्यामध्ये सगळीकडे दिवाळी चालू आहे, पण या राजाला मात्र त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आता ही कामिनी सगळं काही कोड्यात बोलत असते. नयनताराला काही कळत नसतं. नयनतारा म्हणू लागते, नेमकं तुम्हाला काय बोलायचं ना, स्पष्ट बोला, मला तुमचं बोलणं असं घुमून फिरून न कळत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते सरळ सरळ मला बोला ना. कामिनी म्हणू लागते, हो हो अगं बोलते, मी बोलण्यासाठीच इथे आले आहे, तू नको काळजी करू, मला तुझ्यासोबत बोलायचंच आहे आणि ते देखील खूप महत्त्वाचं आहे. हे बघ माझी नात अनिका, तिने तुझ्यासाठी ना काहीतरी मेसेज पाठवला होता, तू बघितला नाही. नयनतारा म्हणू लागते, थांबा मी लगेच बघते. आणि नयनतारा जेव्हा ती व्हिडिओ बघते ना, तेव्हा तिला इतका मोठा धक्का बसतो की माझा ऋषी आणि माझा रोहित देखील माझ्यासोबत खोटं बोललात का, तर फक्त एका मुलीमुळे माझ्यासोबत माझे मुलं खोटं बोलताय, माझ्यापासून दुरावले जात आहे. नयनतारा जेव्हा तो व्हिडिओ बघते, ऋषी गावाकडे गेलाय, ऋषी मात्र गोठ्यामध्ये काम करतोय, गायींची धार काढतोय, शेतामध्ये जाऊन काम करतोय, फक्त हे सगळं त्या कमळीसाठी का, तर तिला मुंबईला घेऊन यायचंय. नयनताराचं डोकंच फिरतं आणि मग नयनताराला असं आठवतं की हा रोहित तिच्यासोबत कसं खोटं बोलला. आता नयनतारा म्हणू लागते, काय रे रोहित, ऋषी कुठे गेलाय, त्याचा फोन लागत नाही, माझा फोन रिसीव करत नाही, लागला तर कुठे गेलाय तो, मला तर काही सांगून गेलाच नाही. रोहितने त्याला सांगितलेलं असतं की आई त्याला बिझनेसचा थोडासा कंटाळा आलाय, म्हणून तर त्यांनी मला सांगितलं आहे, दादा तू हँडल करून घे, मी ट्रिपला जात आहे माझ्या फ्रेंडसोबत. नयनताराच्या ते लक्षात येतं, हा रोहितसुद्धा माझ्यासोबत खोटं बोलला आहे. मग आता यामधलं राधिकाला पण काही माहिती नसेल का, तिनं पण माझ्यासोबत काय बोललं नाही, माझ्यासोबत काय डिस्कशन केलं नाही. ताराला खूप राग येतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्या एका गावंढळ मुलीसाठी माझा ऋषी इतका मोठा मुलगा, इतक्या मोठ्या घराण्यात वाढलेला मुलगा गावाकडे जाऊन शेतीचे कामं करतोय फक्त तिच्यासाठी. दुसरीकडे अनिकाला खूप आनंद होत असतो, माझी राणी आजी गेली ना, आता ती सगळं काही त्या नयनतारा आंटीला सांगेल आणि मग या ऋषीचा आणि त्या कमळीचा बँडच वाजेल, तिला हीच इच्छा असते. आता हे सगळं त्या अनिकानेच
कामिनीला सांगितलेलं असतं, अगं राणी आजी, मी ना त्या नयनतारा आंटीला मेसेज सेंड केला, तिनं काही बघितलंच नाही, तू जाऊन सांगते का? त्याच्यामुळे तर कामिनी नयनताराकडे आलेली असते. मित्रांनो, येणारा एपिसोड पण असाच खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.